नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचे सरकारने लेखी आश्वासन द्यावे। मागणीसाठी वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू झालं आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। उपोषणाचा चौथा दिवस लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सरकारला निषेध म्हणून आजपासून पाण्याचा त्याग केलाय, तर सरकार वंचित घटनांची जाहिरात घेत नसल्याचे असा आरोप देखील हाके यांनी तिथे लगावला आहे। तर मिळालेल्या माहितीनुसार ओबीसी आंदोलक म्हणून हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्याकडून पाण्याचा त्याग करण्यात आला आहे। शासनाचा निषेध म्हणून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आजपासून पाणी सोडलं आहे। सरकारकडून दखल घेतले जात नाही तोपर्यंत उपोषण आजपासून पाणी देखील घेणार नाही असा इशारा लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे सरकारांना दिला आहे। तर अशामध्ये ओबीसी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची प्रकृती बिघडली आहे। तर लक्ष्मण हाके यांची बीपी सुद्धा वाढली आहे। तर कायद्याला धरून नसलेल्या गुणबी नोंदी सरकार देत असेल तर ओबीसीचे मूळ आरक्षण टिकेल का हे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सांगावे असं आवाहन देखील लक्ष्मण हाके यांनी केलं होतं। तर नवनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांना ओबीसी एसटी आणि एसटी समाजाचा द्वेष आहे का असा सवाल केला आहे। दरम्यान ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी लेखी लिहून द्यावे या मागणीसाठी अंतरवली सराटीच्या विषयावर वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसले आहेत। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।